खात्यात बहिणींच्या पैसे काय मिळणार नाही, ज्यांच्या खात्यात पैसे आले नाही त्याचा 30 सप्टेंबर पर्यंत माझ्या लाडक्या बहिणी ज्या सगळ्या योजनेला पात्र आहे या वंचित राहणार नाहीत। यापुढे दर महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये आपल्या सरकारने माहेरचा आहेर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी झाली, सुपरहिट झाली, याचा आनंद मला आहे। माझ्या बहिणींना लाभ कसा होईल हाच उद्देश आमचा सगळ्यांचा। तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये रक्षाबंधनच्या अगोदर सगळ्यांच्या आले खात्यामध्ये पैसे? खात्यात पैसे आले त्यांनी हात वर करा। आता तुम्हाला सांगतो ज्यांच्या खात्यात पैसे आले नाही त्याचा 30 सप्टेंबर पर्यंत आणखी आपण मुदत वाढवली आहे आणि तोपर्यंत आपल्याला अर्ज भरण्याची मुभा आहे। काळजी करू नका। माझ्या लाडक्या बहिणी ज्या सगळ्या योजनेला पात्र आहे या वंचित राहणार नाहीत, त्या सर्वांना ही योजना या योजनेचा लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरू राहील। काळजी करू नका। यापुढे दर महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये मिळणार म्हणजे मिळणार। अनेक लोकांनी याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला। ही योजना फसवी आहे म्हणाले, ही योजना फक्त निवडणुकीपुरती आहे, ही योजना चुनावी जुमला आहे, खात्यात बहिणींच्या पैसे काय मिळणार नाही अशा अफवा सोडत होते। आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही 1,500 रुपये आहे। या 1,500वर हा एकनाथ शिंदे आणि आमचं महायुतीचं सरकार थांबणार नाही। तुम्ही या सरकारची ताकद वाढवली, बळ दिलं तर 1,500चे 2,000 आम्ही करू, आणखी ताकद दिली 2,000चे 2,500 करू आम्ही, आणखी बळ दिलं तर 2,500चे 3,000 आम्ही करू। तुमच्या हातात आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला 1,500वर थांबवणार नाही। या माझ्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचंय, लखपती झालेलं बघायचंय। हाच आमचा संकल्प आहे, हाच आमचा उद्देश आहे। हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून एका घरात माझी जन्म झालेली मुलगी, माझी लाडकी बहीण, लाडका भाऊ, ज्येष्ठ शेतकरी असतील ते, या सगळ्यांना या योजनांमध्ये आम्ही घेतलंय। हे रक्षाबंधन झालं, आता भाऊबीज येईल। ही ओवाळणी फक्त रक्षाबंधन आणि भाऊबीजेला नाही, ही दर महिन्याला ओवाळणी भावाची, या महायुती सरकारची, हा माहेरचा आहेर तुम्हाला दर महिन्याला न चुकता मिळणार। मी आपल्याला एवढंच सांगतो, काही शंका बाळगू नका। मी आपल्याला एवढंच सांगतो, हे सरकार जे आहे माझ्या लाडक्या बहिणींचं आहे, लाडक्या भावांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे, कामगारांचं आहे। कामगार योजना, घरेलू महिला योजना जी आहे त्याच्यामध्ये देखील आपल्याला लाभ आहे, तोही आपण घ्या।